केलं टाकलं जातं खेळपट्टीवर. खरं रबर बॉल म्हणजे ना फिल्डिंग वाले बघा ना काय जबरदस्त संकल्पना आहे. ज्यांचं क्षेत्ररक्षण त्यांनी पाणी आणायचं आणि टाकायचंय. क्या बात आहे, वेगळी संकल्पना. जसं क्रिकेटने आता भरपूर प्रगती करत घेतली. जरी आपण घरी कामं नाही केली पण इथं करायचंच आहे आपल्याला. नागेश पाटील यांचं देखील आगमन होतं वेस्ट विभागात. प्रथमच पेट्रोलची गरजेची आपण तर गरज असते ती गरज आपण तर भागवण्याचं काम देखील केलं. त्यांनी त्यांना धन्यवाद देऊ. तर वेस्ट विभागात पेट्रोल नव्हता तर सर्वांना आपण इथं मानपाड्यालाच जायला लागायचं. चला चला जरा सामना सुरू करत आहे. बघा मुन्ना सर देखील लगेच सूचना करत आहेत. 10:42 झालेत. नाही एक वेगळी संकल्पना. आपण स्टँड देखील पाहू शकता बसण्यासाठी. डगआउट देखील पाहू शकता. विकास म्हात्रे साहेब देखील आले, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. दादा या व्यासपीठावर मॉर्निंग ग्रुपचे एक सदस्य देखील आहेत आणि खूप चांगली स्पर्धा देखील 15 ऑगस्टला मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून असते. नितीन म्हात्रे देखील त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. सामना सुरू होतो. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन येतो यावेळेला रोशन येतो. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला प्रतीक. सामना सुरू होतोय 10:43 रोशन गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला प्रतीक. राजेश म्हात्रे यांचं देखील आगमन होत आहे. पहिला चेंडू वेग प्रचंड होता. दिशेवरती नियंत्रण नाहीये. अवांतर धावेने खातं उघडत आहे. 1 फॉर दी ओव्हरचा आपण कॉल देखील करतायत आणि खातं उघडलं जाते SSC डोंबिवली संघाचं अवांतरच्या स्वरूपात. संतोष परोळेकर देखील येत आहेत. एक माजी खेळाडू एका गाजवला रोहिणीच्या माध्यमातून. हा चांगला चेंडू होता. चांगला चेंडू होता. गुडलॅस म्हणून टेकअप झाला. बॅटची कडा घेतली. पहिला चेंडूचा स्वय टाकला आणि दुसऱ्या चेंडूवरती प्रत्युत्तर दिलंय. बॅटर बाद. टेनिस बॉल मध्ये साईचे भरपूर लांब लांब षटकार आम्ही पाहिल्यात. आज पाहायचं कशा प्रकारे रबर बॉलच्या माध्यमातून खेळताना दिसतो मैदानावर. एक चांगले यशस्वी आयोजक देखील आहेत. कल्याण डोंबिवलीचे सन्माननीय नगरसेवक देखील. प्रचंड क्रिकेटची आवड. रोशन गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचन कक्षा एंडकडून. स्ट्राईकनला साईला आपण पाहू शकता. लेफ्ट राऊंड अगेन मार्क होतोय. हा चेंडू पुन्हा एकदा वेग प्रचंड होता. दिशेवरती नियंत्रण नाहीये. दशरथ दादा आपण म्हणतो ना दिशा खराब तर दशा खराब. आणि 2 अवांतर धावा आल्यात पण एक विकेट देखील मिळालंय रोशननी. लेफ्ट हँड राऊंड देखील मारा करतोय. म्हणजे पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय. स्ट्रायकरला साई शेलार. ऑन साईडला क्षेत्रक्षण मिड ऑनला आपण क्षेत्रक्षण डीप मध्ये पाहू शकता. लॉंग ऑन मिड विकेट. लोअर फुल टॉस होता. पाहिजे पंचांचा इशारा काय येतो यावेळेला. मुन्ना पठाण सर आम्हाला वाईट चिकून घेतात. अवांतर धावेने भर धावसंख्या धावफलकाती SSC डोंबिवली संघ प्रथम बॅटिंग करताना 3 धावा धावफलकाती लागल्यात आणि 3ही धावा नितीन कान जर विचार केला ना तर अवांतरच्या स्वरूपात. म्हणजे बॅटने एकही धाव आली नाहीये. कुठेतरी हातावरती नियंत्रण नाहीये गोलंदाजाचं. रोशन लेफ्ट हँड राऊंड द मारा करतोय. चेंडू बॅटची कडा झेल सुटला इथे. चांगला चेंडू तो पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला यावेळेला. यष्टीरक्षकाने मोठी चूक केली. साईला जीवदान मिळालं. आता पाहायचंय साई जीवदानाचा किती फायदा घेतोय. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो कॅचेस विन द मॅचेस. आणि जेव्हा जेव्हा आपण बघितलं तर कॅचेस सुटल्या जात आहेत तेव्हा दीपकदा आपण पाहू शकता. दीपकदा देखील आले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांच्याकडे देखील पाहिलं जातं. आज चांगला चेंडू. पुन्हा एकदा यष्टीरक्षक मला वाटतं इथे देखील झेल सोडलाय. ओर थ्रोच्या माध्यमातून एक्स्ट्रा धाव मिळते का पाहायचंय. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता यावेळेला. 4 धावा साईला. आपण लगातार 2 चेंडूंवरती 2 जीवदान मिळालेत.
नाही, सुनील छत्रे बघा, तुम्हाला पारितोषिक आलेलं आहे नितीन म्हात्रे यांच्याकडून. झेल सोडला म्हणून 100 रुपये, म्हणजे फुल ना फुलाची पाकळी. पारितोषिक किती दिले ते महत्वाचं नाही ना दीपक दादा, देणं फार गरजेचं आहे. कॅश सोडल्याबद्दल रोशन पुन्हा त्या गोलंदाजी मार्कस स्ट्रायकेला प्रथम आपण पाहू शकता यावेळेला. आता यश चौधरी एक जबरदस्त लढवय्या क्रिकेट फायटर क्रिकेटर आहे. ऑफ साईडला आपण पाहू शकता यावेळेला डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षण, एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षण, त्या सर्कलमध्ये देखील शॉर्ट कव्हर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. रोशन तू यश चौधरी. हो, चांगला चेंडू ऑन साईड लाडव्या बॅटने खेळलाय. 30 सर्कलमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट मिडविकेटला. एकच धाव. पावसाळी क्रिकेट म्हटलं तर मैदानावर पाणी पाहिजे, चिखल पाहिजे, तरच मजा येते ना क्रिकेट खेळायला. विकास दादा तर घरी गेल्यानंतर तुम्हाला माहिती देखील पडलं पाहिजे घरच्यांना की आपला आपण बघितलं तर भाऊ किंवा दादा क्रिकेट खेळूनच आलाय. रोशन चांगला चेंडू होता, खोलो टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. बॉल बॅक टू ड्राईव्ह, एक धाव मिळते. लॉंगचा क्षेत्ररक्षण जोपर्यंत येतोय साईला माहिती आहे ते सिंगलच मिळणार आहे. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलकर. एसएससी डोंबिवली संघ प्रथम बॅटिंग करताना 6 धावा आपण पाहू शकता. कंपल्सरी चेसिंग आहे. रोशन गोलंदाजी मार्क, खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. 3 चेंडू जरी स्क्वेअर फेकले असतील पण गोलंदाजी खूप चांगली बघायला मिळते. ओ लॉफ केला यावेळेला, टायमिंग बेमिसाल, टक्का वाजला, चेंडूला पाठवून दिलं यावेळेला. लॉंग ऑन सीमारेषाबाहेर 4थ्या दिवसातील पहिला दणदणीत षटकार. तर 12 धावा धावफलकात आल्यात. दीपक पावशे देखील आले आहेत. खुश झाले पहिल्याच षटकारावरती, मजा आली. नाही, क्रिकेटर आहेत ना, त्यांना हे अशा प्रकारचे फटके जेव्हा लागतात ना तेव्हा त्यांना मजा येते, कारण त्यांनी देखील एक काळ गाजवलाय. ओव्हर झाली, षटक संपलंय. चला लवकर लवकर नेक्स्ट मॅच आपण बघितले तर YCC विपक्ष आपण बघितले तर आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघ. आपण जर आला असाल तर आल्याची नोंद करा. आज बलाढ्य संघ आपल्याला खेळताना दिसणार इन ऍक्शन मध्ये. सोनू येते गोलंदाजी मार्कवर. हॅरी लिओनच्या माध्यमातून 12 धावा धावफलकातील लागल्या आहेत एसएससी डोंबिवली संघाच्या माध्यमातून. कारण 2 बॅटर असे आहेत ना, कधी काही करू शकतात. 24 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. साईला 2 जीवदान मिळालेत. पहिल्या षटकात काय घडलंय महत्वाचं नाही, आता करायचंय साईला. साईकडे प्रचंड ताकद आहे, गुणवत्ता आहे. कोच नितेश सिलार देखील बातचीत करतायत खेळाडूंबरोबर की कशा प्रकारे तुम्हाला मैदानात जाऊन परफॉर्मन्स करायचा आहे. सोनू गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचन कक्षा एंड कडून. सायकेलला साईला आपण पाहू शकता. साई शेला चेंडू यावेळेला लाईन पाहावी लागणार आहे ना. जेव्हा जेव्हा स्ट्राईकला साई आलाय ना तेव्हा तेव्हा थोडंसं गोलंदाजाच्या मनात आपण तर भीतीचं वातावरण झालं. ते सोनूच्या बद्दल आपल्याला बघायला मिळतंय. कारण लाईन तर आणि लेन्थचं बघितलं तर लेगस्टम्पच्या बाहेर चेंडू फेकला. अव्वंत धावने भर धावसंख्या दाखल करते एसएससी डोंबिवली संघ प्रथम बॅटिंग करताना 13 धावा. सोनू तू साई. हा चेंडू खूप चांगला होता. गुड लान्सवर टेकअप झाला. कानाजवळनं चेंडू गेला. जवळनं जणू काही हा ना कानाजवळ स्पर्श करून जाईल का असं वाटत होतं चेंडू, पण साईने लगेच मान थोडीशी क्रॉस केली. डॉट चेंडूची समाप्ती. प्रत्युत्तर खूप चांगलं दिलंय सोनूने. सोनू राईट आर्म ऊर्ध्वेकडे मार्ग स्ट्राईकला साई. चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू, वेगवान चेंडू होता, पुल करायचा होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. साई समोर आहे पण सोनू देखील आपण म्हणजे तितकाच मुरलीला गोलंदाज आहे. चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळतंय. हेच तर क्रिकेट आहे ना. जरी गोलंदाज चांगला आहे तर त्याच्यासमोर तितकाच आपण तर बॅटर देखील चांगला आहे तर गोलंदाज देखील तितकाच अव्वल दर्जाचा आहे. सोनू
हा चेंडू खूप चांगला होता. चेंजअप पेस गती परिवर्तन केलं यावेळेला. नितीन कळंचं बघितले 2 चेंडू वेगवान टाकले पण आता चेंजअप पेस लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता. एसएससी डोंबिवली संघ प्रथम बॅटिंग करतोय. 14 धावा धाव फलकावरती लागल्यात. काय क्रिकेट बघायला मिळते. क्वालिटी क्रिकेट उच्च दर्जाचं क्रिकेट बघायला मिळते कृष्णा दादा आज 4थ्या दिवसात. तर बघा जे राजेश म्हात्रे साहेब यांच्याकडून जर सलग 3 षटकार मारले साई किंवा यशनी तर 2100 रुपयाचं पारितोषिक. हा चेंडू गुडल्यास टेकअप झाला. काय वेग आहे. प्रचंड वेगाने चेंडू निघून जातोय. कारण काय जर खेळपट्टीवर विचार केला थोडासा पाणी आणि सोनूनी हेरलंय पाण्यामध्ये चेंडू टाकला तर वेगाने जातोय. काय गोलंदाजी केली जाते बघा ना. पहिला चेंडू सोयर पण त्यानंतर सोनू देखील सांगतो हम भी कच्चे गोली गोली के गुरु नाही आपण चेले नाहीये. इथे जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. चांगला चेंडू यावेळेला आपण तर शॉर्टमिडच्या डोक्यावरनं चाललाय. वाईट स्लॉंगरला क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते आणि 1च धावे समाधान लागतंय. खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळतं. खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळतं. हॅरी 11च्या माध्यमातून धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 15 धावा. नाही मागच्या वर्षी देखील नितीन कळंनी सांगितलं की हॅरी 11ने चांगला खेळ केला होता. नाही प्रॅक्टिस मॅन इज परफेक्ट मॅन. प्रॅक्टिस करा तुम्ही कोणत्याही गोष्टीचा सराव करा तुम्हाला ते काम यशस्वीरित्या पार होताना दिसेल. सोनू हा चेंडू पुन्हा एकदा बॅट अँड बॅट मध्ये काय गोलंदाजी केली आहे. जबरदस्त गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी. या षटकात सोनूने धावा दिल्या फक्त आणि फक्त आपण बघितलं तर 3 धावा. जर गोलंदाजी आवडते टाळ्या वाजल्याच पाहिजेत एकदा सोनूसाठी. काय गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी. 3 धावा जगदीश आपण बघितले दशरथ दादा त्याच्यामध्ये एक अवांतर धाव देखील. काय गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी. आता फक्त 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि एसएससी आपण डोंबिवली संघाला इथून जबरदस्त बॅटिंग करावी लागणार आहे. जबरदस्त गोलंदाजी सोनूच्या माध्यमातून. 25 मिनिटाचा टायमिंग आहे बघा. जरा टायमिंग कडे लक्ष द्या प्रत्येक खेळाडूंनी. हॅरी 11 संघ राजा आलाय आता गोलंदाजी मार्कर. राजा खंडागळे हाईटने मात्र कमी आहे पण गुणवत्ता प्रचंड आहे. कोणतंही काम करण्याची जिद्द आहे त्याच्याकडे. राजा आलाय स्ट्राईक केला. आता यश किंवा साईला आता इथून आक्रमक बॅटिंग करावी लागणार आहे. 50+ धावा करायचे असतील ना तर या 2 बॅटरांना आता हवाई हल्ले करावे लागणार आहेत. साईच्या बाबतीत जर विचार केला तर 7 चेंडूमध्ये 2 धावा नाही पण साईचा असा खेळाडूंना कधी धावा वाढू शकतोय. हा चेंडू बॅक पुढे गेला पंच केला यावेळेला. चेंडू चाललाय डीप कव्हर रिजन मधून. आपण आता एक्स्ट्रा कव्हर रिजनला जोपर्यंत चेंडू फीड होईल 2 धावा होतात का पाहायचंय. साईला वेगाने धावावं लागतं यावेळेला. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता 17 धावा. नितीन कळण अशाच प्रकारचे फटके येणं फार गरजेचं आहे कारण 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हॅरी 11 संघ देखील खूप चांगला संघ आहे त्यामुळे 50+ धावा इथं करणं फार गरजेचं असणार आहे. राजा गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचक कक्षा इनपुट राईट आर्म ओव्हर द विकेट मार्क होतोय. स्ट्राईक केला यशला आपण पाहू शकता. इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू कट केला यावेळेला. पंचांचा इशारा काय तो पाहिजे. मुन्ना सरांचा इशारा येतो. थंब दाखवलाय म्हणजे डिक्लेअर आहे. अडकला तर चेंडू डिक्लेअर आहे. मॅनेजमेंट कमिटी देखील तिथे बसलेले बा बोराडे आहेत निलेश आहेत. अरे कोणत्याही खेळाडू कोणत्याही संघावर अन्याय होता कामा नये हे त्यामागचं हेतू आहे. धावसंख्या धाव फलकावरती एसएससी डोंबिवली संघ 18. राजा देखील चांगली गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. स्ट्राईकला यश. हा चांगला चेंडू होता यावेळेला. पटल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय. पंच वाईट चिखून करतायत. 1 बॉलची वॉर्निंग देखील देत आहेत. नाही पंच आपण म्हणजे क्रिकेटमध्ये कुणाल नाही ज्याने क्रिकेट खेळलाय ज्यांना क्रिकेटचा अनुभव आणि जय पॅनलचे पंच 2 आपण पाहू शकता. अतिशय चांगले पंच आहेत. म्हणून पठाण सरांचं लगेच मी कौतुक करेल की त्याने लगेच सांगितलं 1 फॉर दी ओव्हर. जबरदस्त आपण होतं पंचगिरी. धावसंख्या दाखल करते डोंबिवली संघ 19. राजा पुणे त्या गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला यश. हा चेंडू यावेळेला सोडून दिलाय. पंचांचा कोणत्या प्रकारचा इशारा येत नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती होते. राजा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मार्क स्ट्राईकला यश. चेंडू वेगवान चेंडू यष्टीरक्षक बीट होतं. डॉट चेंडूची समाप्ती होते. काय गोलंदाजी केली जाते बघा ना. हॅरी 11 संघाच्या माध्यमातून टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय एसएससी डोंबिवली संघाला. इथे मात्र आपण बघितलं
आतापर्यंत त्यांनी मोठे फटके मारू दिले नाहीये. एक षटकार वगळता. पुणेदार राजा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मार्क करतो. स्ट्राईकला यश लाभड पोहोचतो. चेंडू पंच नोची खूण करतायत. येणारा चेंडू फ्रीड असणार आहे. आता पाहायचं इथून यश काय करतो. धावसंख्या दाखल एसएससी डोंबिवली संघ प्रथम बॅटिंग करतो. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 20 धावा. फ्रीडचा चेंडू बॅकफुट गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब अप्पर कटच्या माध्यमातून पाठवून दिलाय चेंडूला. पॉइंट सीमारेषा बार. षटकार. स्टाईलने हा फटका मारला होता. राजा पुण्याचा गोलंदाजी मार्क टाकला यश. चेंजअप पेस गती परिवर्तन पंच दंडित करतात. यावेळेला लाईन थोडीशी खराब आहे. अव्वल धावेने भर. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकतो 27. एसएससी डोंबिवली संघ प्रथम बॅटिंग करतोय. हॅरी 11 विपक्ष एसएससी डोंबिवली संघ. राजा पुण्याचा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. पुण्याचा शॉर्ट ऑफ लेनच्या माध्यमातून अप्पर कट केले. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि त्याच्याकडून आपण बघितलं तर खूप चांगला झेल पकडला जातोय का पाहिजे. नाहीये झेल सुटलाय. एक वेळेला झेल पकडला होता पण बॉडी बॅलन्स राहिलं नाहीये त्यामुळे झेल सुटलाय. जय पवार सर पाहणी करतायत. चौकार आहे की षटकार आहे की चेंडू अडवण्यात यश मिळवलाय. अडवलाय यस. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला 29 धावा. आमचे गुणलेखक किरण घागला देखील आपण पाहू शकतो. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. खूप चांगलं गुणलेखन केले जाते. अजय पाटील डोंबिवली एक चांगले क्रिकेटर आणि आता सध्या त्या फिटनेसकडे खूप चांगले त्याने लक्ष दिलंय. प्रत्येकाने फिटनेसकडे लक्ष द्या. धावसंख्या धाव फलकर ती एसएससी डोंबिवली संघ प्रथम बॅटिंग करताना 3 षटक संपल्यात. 29 धावा. राजा जाधव प्रचंड मेहनत. हा व्यक्तीनं मी तर म्हणेल क्रिकेटसाठी तयार झालाय. मंडप व्यवस्था असो क्रिकेट खेळणं असो भरपूर आवड. पुरस्कर्ते असो त्यांचा संघ आहे आणि कमी तिथे आम्ही म्हणजे राजा जाधव जेव्हा जेव्हा आयोजकांना कमतरता भासते ना तेव्हा तेव्हा तुम्ही उपलब्ध आहात त्यांच्यासाठी. सोनू आलाय पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर. दुसऱ्या स्पेलमध्ये आलाय. आता पाहिजे साई इथून काय करतो. आता 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. साईला आता हवाई हल्ले करावे लागणार आहेत. 50+ धावा करायचे असतील तर. आज सुपर संडे 11 ऑगस्ट आज आपण पाहू शकता. स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण मिड विकेटला एक क्षेत्रक्षण वाईडिश लॉंग ऑनला. हा चेंडू लॉब केलाय. वेट अँड वॉच क्रिकेट यासाठी साई जानला ते पाठवून दिलंय. वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा बार. साई शेलारच्या बॅटमधून पहिला दणदणीत खणखणीत षटकार. नितीन मात्र डीजे मास्टर बघा ना किती हुशार आहे. त्याला माहिती आहे दही अंडी आली. अशी गाणी लावली तर कदाचित आपल्याला देखील संधी मिळेल आयोजकांकडून. संख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता 35. यासाठी साई जाणला जातो आणि आता थांबणार नाहीये. कारण का आता त्याला माहिती 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आपल्या नावाला साजेल अशी खेळ करायची आहे. सोनू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. हा चेंडू यावेळेला यष्टिरक्षक बीट होतोय. हा चेंडू जर नितीन कारण बॅटच्या संपर्कात आला असता ना मला वाटतं आपल्या समालोचन कक्षाच्या वरून गेला असता चेंडू. इतकी ताकद होती. बॅटच्या फ्लो मागे डॉट चेंडूची समाप्ती होते. पुन्हा एकदा सोनू हळूहळू आपल्या गोलंदाजी मार्कवर. एसएससी डोंबिवली संघ प्रथम बॅटिंग करतो. 1 बाद 35 धावसंख्या. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईड लाडव्या बॅटने खेळत होता. इष्टरक्षक बीट होतो इथे. 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या धाव फलकर आपण पाहू शकता 22च्या स्वरूपात आपण पाहू शकता. नाही सर आपण सलग 3 षटकारासाठी राजेश म्हात्रे यांच्या माध्यमातून 2100 रुपये
पारितोषिक लावले गेलेत ना. याच मैदानावर दशरथ आम्हाला आठवतं ना, पिंट्या जोशीसाठी 10,000चं पारितोषिक लावलं, 2 मारले ते, तिसरा लागला नाही. पिंट्या म्हणाला माझ्या कारकिर्दीत मी प्रथमच बक्षीस गमावलं ना. खेळाडूंना किती आत्मविश्वास असतो बघा ना. सोनू पुण्याचा गोलंदाजी मार्कस टाकला, यशला आपण पाहू शकतो 36 धावा. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू बॅक पुढे गेला, पंच केला यावेळेला डीप कव्हर रिजन मधून चेंडू चालला यावेळेला पॅरलल फ्लॅट षटकार. मोठा धक्का बसतोय एसएससी डोंबिवली संघाला. सोनूने बघा तरी धावा दिल्या असतील या षटकामध्ये, पण त्याने विकेट देखील महत्वाचा मिळवून दिला तो साईचा. कारण त्याला माहिती आहे साई जर इथे बाद केला नाही साईला, तरी येणाऱ्या षटकामध्ये तो आक्रमक बॅटिंग करू शकतोय. 14 धावा देऊन त्यांनी महत्त्वपूर्ण विकेट मिळवला. नवीन बॅटर येतो यावेळेला एसएससी डोंबिवली संघाच्या माध्यमातून. अक्षय येतोय ना. अक्षय ताडे देखील एक जबरदस्त आपण होतं खेळाडू आहे. मिश्रा देखील त्यांचं देखील हार्दिक स्वागत. अंतिम षटक पाहायचं आता कोण घेऊन येतं इथून. हॅरी 11च्या माध्यमातून अंतिम षटक आता कोण घेऊन येतोय. धावा झाले धाव फलकती तब्बल फक्त आणि फक्त 43. सौरभ भोर आलाय, भुवड सौरभ भुवड आलाय. सौरभ पाहिजे आता कशा प्रकारे गोलंदाजी करतो. इथून आता यशला ना चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. चला टॉस साठी यायचंय. आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स संघ विपक्ष YSC संघ. चला टॉस साठी या, कारण इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी करणं फार गरजेचं आहे. आज वेळ फार कमी आहे, 9 मॅचेस आम्हाला कव्हर करायचे आहेत. प्रत्येक सामना 5 षटकाचा खेळ होते. सरळ चेंडू यावेळेला बॉलर बॅक टू ड्राईव्ह बघायला मिळाला. एक धाव कंप्लीट केली पाहिजे. दुसरी घेत आहेत का यावेळेला. अक्षयने कॉल दिलाय आणि 2 धावा इथून कंप्लीट केल्यात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. संख्या धाव फलकर त्याकडे पाहू शकता. एसएससी डोंबिवली संघ प्रथम बॅटिंग करताना 2 बाद 45. सौरभ गोलंदाजी मार्कवर. सौरभ वड आपण पाहू शकता. सौरभ वड वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं षटक गगवलेलं. स्लॉगरचं षटक, हनामारीचं षटक, स्ट्राईक केलं यश. चांगला चेंडू पूल केला यावेळेला. फ्लॅट फटका आपल्याला बघायला मिळतो. पंचांचा इशारा येतो यावेळेला षटकार. नाही यश चौधरी जबरदस्त बॅटिंग करतोय. वेट अँड वॉच क्रिकेट बघायला मिळाला पुन्हा एकदा नितीन खान. जबरदस्त बॅटिंग. धावसंख्या दाखल करत एसएससी डोंबिवली संघ 51. 50 कंप्लीट टाय होऊन एसएससी डोंबिवली संघासाठी 50 धावा लागल्यात. यशचा वाटा आतापर्यंत आपण बघितलं तर आमचे गुणलेखक आम्हाला सांगतील किती धावा केल्यात यशनी. 34 धावांची खेळी करतोय. जर बॅटिंग आवडते तर टाय होऊन जाते यशसाठी. 4 षटकार आहेत. खूप चांगले फटका बघायला मिळाले ऑन साईडला ऑफ साईडला. चांगला चेंडू यावेळेला, खूप चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर काढलाय लेग ब्रेकच्या माध्यमातून. जबरदस्त कमबॅक बघायला मिळालंय. षटकार आल्यानंतर इथे थोडासा चेंडूला फ्लाईट दिलाय. थोडंसं आपण तर यावेळेला पडल्यानंतर चेंडू बाहेर देखील काढलाय लेग ब्रेकच्या माध्यमातून. सौरभ चांगला चेंडू पुन्हा एकदा टर्न साठी खेळ होते, पण आता यावेळेला सरळ चेंडू निघून गेलाय. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते सौरभच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी. शेवटचं षटकात होतं. एक षटकार आलाय, पण त्यानंतर 2 चेंडू खूप चांगले फेकलेत. अप्रतिम चेंडू, डॉट चेंडू फेकलेत. अंतिम षटकातील आता काही चेंडू बाकी आहेत. इथून आता यशला ना एकाच षटकार चौकार मारावंच लागणार आहे. सौरभ राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो शकला यश. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून काय फटका आहे यावेळेला. लॉंग ऑन सी मारशा पार षटकार. लॉजिस्टिक्स संघ विपक्ष YSC संघ. चला टॉस साठी या. बघा मी तुम्हाला दुसऱ्यांदा कॉल करतोय. यश तब्बल जर विचार केला तर आतापर्यंत यशनी धावा कुठल्या आहेत 40, त्यामध्ये 5 उत्तुंग षटकार आहेत. जर एकदा बॅटिंग आवडली एकदा टाय होऊन जाते यशसाठी. जबरदस्त बॅटिंग. अंतिम चेंडू
SSC डोंबिवली संघ आता मात्र खूप चांगली धावसंख्या उभारली आतापर्यंत त्यांनी. त्या धावा नव्हत्या आता धावा आल्यात. चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय, पाठवून दिलाय चेंडूला यावेळेला वाईड इज लॉंग ऑन सीमा रेषा पार षटकार. आणि आपण यशने धावा कुठल्या तब्बल 46. जर याची बॅटिंग आवडली असेल एकदा टाळ्या वाजल्याच पाहिजेत. जबरदस्त नितीन धावा नव्हत्या पण त्या धावा आल्यात आणि तिच्या 2 षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग केली. चला लगेच SSC डोंबिवली संघ बॅटिंग आपण आपली झालेली आता लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आदित्य प्रियांश लॉजिस्टिक्स संघ विपक्ष YSCC संघ टॉससाठी या. तर धावा झाले धाव फलकावरती 63 आणि 64 धावांचं लक्ष. इथून मात्र हॅरी इलेव्हन पार करतो की SSC डोंबिवली संघ त्यांना रोखतोय. जाण्यासाठी जाऊया. आज प्रथमच डोंबिवली विभागात आपण बघितलं तर भरपूर वर्ष ते समालोचन करतात पण आज निवृत्तीबॉस म्हात्रे चषक मध्ये प्रथमच आले ते म्हणजे दशरथ पाटील मॅन फ्रॉम करावे. धन्यवाद. हॅलो कृपया दोन्ही संघाचे कॅप्टन आदित्य प्रिया लॉजिस्टिक आणि YSCC दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज. नेक्स्ट मॅच विल बी कैलासवासी दिवंगत शिवाजी दादा शेलार निवृत्ती मात्र हरिभक्त परायण, तसेच सन्माननीय कैलासवासी भागारा शेठ म्हात्रे सुर्वे साहेब, त्याच्यानंतर कमळाकर रामजी ठाकूर यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करून आजचा पहिला सामना त्यांचा जोड पाहिजे तर कृपया येते कारण जोडशिव मजाने आदित्य प्रिया लॉजिस्टिक. कारण आज काय इथं संडे आहे बरोबर की नाही, आम्हाला काय श्रावण महिना नाही कारण आम्ही आहोत मैताचे भटजी, पूजेचे भटजी आहे. आम्ही मकर साफ करणार आहे म्हणून स्थापना जरी त्यांनी केली उत्तर पूजा आम्ही करणार म्हणून भटजीने मी बघा उत्तर पूजेला येतो. पूजा सांगायला कधी येणार त्यांना माहित आहे. मकरामध्ये सगळे चिल्लर आहे डॉलर सगळे आहे. चला 64 धावांची गरज. अतिशय भन्नाट आयोजन या ठिकाणी. डोंबिवली म्हटलं की आयोजनामध्ये कारण दानशूर व्यक्तिमत्व आमच्याकडे नवीमध्ये वही घेऊन फिरतात, समोरचा किती देतो त्याच्यानंतर हा देणार. ज्याला अशा का टुर्नामेंट होत असतात. आता ट्रॉफीज बघा किती मोठ्या आहेत. एवढ्या ट्रॉफीज कुठे असतात 4 लाखाला पण नसतात. नंतर आमच्याकडे झाल्या चोटकोल्या एवढ्या ट्रॉफी. चला पहिला सामना, पहिली लढत, पहिला कलगी उतरा. 2 डोक्यामध्ये घमासान, यादवी, रणदुंदुबी, रणधुमाली, रणकंदन दोन्ही तुल्यबल बलाढ्य अव्वल दिग्गज मातकवर संघामध्ये बिग फाईट, बिग बॅटल, कडवी झुंज. SSCC आमचे साई शेलार. आता वास्तविक साई शेलारना दिवस नव्हताच खरं म्हणजे त्यांना 2 जीवदाने मिळून सुद्धा, परंतु 46 धावांची जी मेरे होतं इनिंग. यश चौधरी माझ्या समवेत नितीन कालन आणि बालू पाटील यांच्याशिवाय डोंबिवलीला पर्याय नाही. यांची NOC असेल तर आम्ही काम करणार. पहिले बघा का हाजी मस्तान होते करीमला, त्यांचा कसं एक स्मगलर लोकांचा तो एरिया होता, तसा हा यांचा एरिया बरोबर की नाही साहेब. आणि निवृत्ती बुवा म्हात्रे यांच्या पिताश्री नावाने आपले निलेश म्हात्रे यांचं मला अजूनही समजलं डावरा आहे की उजवा आहे. सगळ्यांचं कोडं उलगडे पण निलेश म्हात्रेचं कोडं उलगडणं आणि सध्या ते 40+ आहेत. चला पहिली जोडी पाडून द्या बघूया. बॉलिंग मार्क तयार. या ठिकाणी 64 धावांची गरज. अतिशय भन्नाट स्पर्धा. IPL देखील झगमार. IPLला काय असतं 4-5 उघड्या बागड्या नाही नाचता, दुसरं काय आहे. तसं तुम्ही पण ठेवू शकता. भाजीचा टेम्पो घ्या आणि थेट कामाटी बुरा काटा, तिथं आणा 4-5 उचलून. हे बघा आमची कॉमेंट्री अशी आहे, कोणी निंदा कोणी वंदा बरोबर की नाही. तर पहिली सलामीची, आरंभीची, प्रारंभीची, पूर्वादाची, भोवनीची पहिलीच कॉकटेल जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण. कारण डोंबिवली म्हटलं क्रिकेटची पंढरपूरची क्रिकेटची काशी. बऱ्याच स्पर्धा होत असतात. त्याच्यात शिवाजी दादा शेलार यांच्या स्मृतीची स्पर्धा असते. साई शेलार यांचं एक भन्नाट आयोजन.
यश चौधरी लावताना कमीत कमी 500 लावा. नाक्यावरची तुम्हाला सांगतो मी, नाक्यावरची लेबरची म्हणजे 700 आहे, लसूण 400 रुपये किलो आहे. 100 का टीन तरी येतो सांगा मला. तर यश चौधरी ज्यांनी 46 धावांची अफलातून इनिंग साकारणारा विकास म्हात्रे यांच्या कडून 500 रुपयाचा कॅश प्राईज. प्लीज आज संडे आहे, बघूया. यस बालू पाटील हे आमचे कॅशियर आहेत, कारण आयराचे वय त्यांच्याकडे आहे. दे हिज वायसीसी कॅप्टन. या तुम्हाला किती वेळा सांगायचं बा, प्लीज या. आणि जर पीस सुकली ना 2 बादल्या टाका, कारण जेणेकरून आपलं सामान संध्याकाळपर्यंत ओळं राहिलं पाहिजे नाही का. सामान जर ओळलं फायदा काय, सुकल्यानंतर काय मजा आहे. तर या ठिकाणी अतिशय भन्नाट लढत बघूया. नेक्स्ट मॅच विल बी दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी 64 धावांची गरज. एक जबरदस्त फाईट या ठिकाणी, कारण साई शेलार यांचा एक जबरदस्त संघ. डोंबिवली पट्टा नव्हे तर संपूर्ण रायगड असेल, ठाणे असेल, अतिशय नामवंत संघ. फक्त बिमारला फक्त रिव्ह्यू आहे, दुसरा रिव्ह्यू नाही. त्यांना पण पैसे दिले, त्यांना माहिती उपटायला ठेवलंय. उपटायला म्हणजे गवत मैदानातलं. पुढचा ऐकून घ्या. चला, वन दी टॉस कोणी जिंकला? वायसीसी वन दी टॉस, डिसाइडेड टू. निर्णय कळवायचा प्लीज. चला सामन्याला आरंभ होते, बघूया. पहिला चेंडू, पहिला डोस, पहिली मात्रा, पहिला रती, पहिला खुरा तयार. संघाचा पहिलाच पाळीव गोलंदाज. संघाच्या वतीनं पहिले षटक प्रगती पथार. पहिलाच मीडियम पेसर, मध्यम गती गोलंदाज या ठिकाणी अवधूत. 64 धावांची गरज, कारण ही रबर बॉल स्पर्धा आहे. बघूया, कुठलंही टार्गेट तुम्हाला हमी देऊ शकत नाही, कारण धावा येत असतात या ठिकाणी. पहिला चेंडू तयार, डावकरी हाताचा फलंदाज. आणि हा चेंडू, पहिला चेंडू लॉफ्ट केला. बघूया, चेंडू हवेमध्ये असेल, परंतु हा चेंडू गेला ठिकाणी चकून गेला. चेंडू जबरदस्त ऑन ड्राईव्ह. आणि हा पहिला चौकार. बघूया, चांगला शॉर्ट पिच चेंडू अक्कोट टाप्याचा होता. बघूया, चेंडू हवेमध्ये होता, पण तो झेलचा अंदाज आला नाही. बघूया, संघाची धाव संख्या 4 फॉन, बिनबाद 4 वर. 64 धावांचा माग काढायचा या ठिकाणी. अतिशय दमदार आयोजन या ठिकाणी. निलेश म्हात्रेंना धन्यवाद देतो आणि साई शेलार की ज्यांनी मला पहिल्यांदा इथं लॉन्च केलं. म्हणजे ते 7-8 वर्षापूर्वी मी इकडे आलो होत्या श्रीधर परशुराम म्हात्रे चषकामध्ये. आणि हा येस, पुन्हा एकदा कमबॅक. जबरदस्त चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. बघूया, आउटसाइड द ऑफ स्टंप, डॉट डिलिव्हरी. संघाची धाव संख्या बिनबाद 4, 4 फॉन. अतिशय चांगलं क्रिकेट, टॅलेंटेड क्रिकेट, जबरदस्त स्पर्धा, मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा. क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची मांदियाळी, क्रिकेटची गंगाजली. बॉलिंग मार्क होता या संघाचा पहिला गोलंदाज अवधूत. आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा, जबरदस्त टायमिंग. पण तो जाहीर घोषित निर्धारित 1 धाव मिळेल. तिथं तुम्ही कितीही कुथलात तरी 1 धाव. समोर एरिया आहे हो, तिकडे फायदा नाही. समोर पाण्याची टाकी आहे, जरी माखला तरी हरक नाही, फक्त न कॉक सोडा बस. हो, हे पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू केला. 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या 5 वर. पंतांचा लेग बायचा इशारा. अवांतर धाव संख्येदार, पहिली एक्स्ट्रा, पहिले अवांतर. टोटल स्कोर इज मुव्हिंग 5 फॉन, 6 वर, बिनबाद 6. आमच्या उजव्या हाताला या ठिकाणी किरण घाग ना. आणि हा चेंडू पुन्हा एकदा येत केली. बरं, सावकाश जरा प्लीज. चेंडू गेला या ठिकाणी, शॉर्ट कौ पॉईंटला 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या 7 वर, बिनबाद 7. 64 धावांची गरज. अतिशय रंगतदार सामना, 2 टोक्यामध्ये घमासान, धुमशान. दोन्ही संघ या ठिकाणी SSCC डोंबिवली आणि हॅरी 11 बनाम असा हा जबरदस्त सामना. रोमहर्षक, नाट्यमय, चित्तथरारक सामना. बॉलिंग मार्क तयार अवधूत. यस, अतिशय अप्रतिम डिलिव्हरी. काय जबरदस्त चेंडू वेगाने निघून गेला. बघूया, फलंदाजाला की समजलं ना. बघूया, अप्रतिम डिलिव्हरी, मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग. दॅट शुड बी ग्लोरियस बॉलिंग अटॅक. आणि षटक क्रमांक पहिलं संपुष्टात. पहिल्या षटकात धावा दिले इनमिन फक्त 7 धावा. 7 फन आफ्टर व्हेरी फर्स्ट ओव्हर. अतिशय चांगला बॉलिंग अटॅक, जबरदस्त मारा, मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग, परिणामकारक मारा, पॉझिटिव्ह मारा. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसरा षटक, दुसरा मीडियम पेसर, बॉलिंग मार्क व तयार. स्वयं खाडे, द न्यू मॅन, न्यू कॅन्डिडेट्स.
अतिशय चांगलं मैदान, चांगली स्पर्धा, चांगली ध्वनिक्षेपण व्यवस्था आणि लाईव्ह टेलिकास्ट म्हणजे थेट प्रेक्षेपण GTC लाईव्ह ग्लोबल टेनिस क्रिकेट.in म्हणजे जलपेश भोईर यांचं हे जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट आता भरात झाल्या यूट्यूब आणि हे नाही तर मग लग्न आहेत सगळे उपाशी मर्तीपती उपाशी ते मरणार नाही उपाशी आणि हा येस अकुट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा लॉट केलाय हो मॅग्निफिशियंट क्या सवाला बॅलन्स केलं थांबा तुम्ही ना येस रिव्ह्यू घेतला बघूया कारण अंपायरना फक्त पॉवर रिव्ह्यू घेण्याचे बघूया थांबा तुम्ही नका सांगू त्यांना ते आहेत ना अंपायर अतिशय चांगला झेल घेतला बघूया या ठिकाणी स्वतःला बॅलन्स केलं बघूया बाकपास लेग फटका मात्र चांगला होता दमदार स्ट्रोक्स वज्र टोळा भीम टोळा लॉट केला होता बॅकपुस्करीच्या डोक्यावरून चेंडू बराच काळ हवेमध्ये होता जर पॅराला गेला असता नक्की षटका झाला असता आणि फलंदाज बाद यस बॅट्समन इज आउट अतिशय अप्रतिम झेल स्वतःला बॅलन्स केलं अनेक अप्रतिम झेल आणि संघाला बसेल पहिला हदरा पहिला ब्रेक थ्रू पहिल्या विकेटचा काढता पाय पहिली विकेट पाय उतार प्रथम विकेट स्वाहा जरा चिखल उडलाय प्लीज पंचांचा निर्णय अंतिम असे प्लीज तुमचा 12 आहे ना इकडं कृपया आतमध्ये येऊ नका कारण डोंबिवलीचं क्रिकेट सध्या एवढं उंचीवर नेऊन ठेवल्या बघूया अतिशय टॉपमोस्ट क्रिकेट आणि वेल डिसिप्लिन जर कुठली असेल तर या डोंबिवलीमध्ये आहे बघा सामने पण नेहमी वेळेवर आमच्याकडे मॅच होतात 12 वाजता पहिली मॅच 12 वाजता आणि फायनल 1 ओव्हरची रात्री उशिरा झोपतात व्हॉट्सॲप चॅटिंग फेसबुक अजून आम्हाला काय बोलता येतं पण काही बंधन आहे तो म्हणून टेस्ट ट्यूब परवडली पण साली यूट्यूब नको चला वन डाऊन द फलंदाज झेल मात्र अप्रतिम घेतला होता बघेश फटका चांगला होता हवेमध्ये बराच होता परंतु चिखलाने त्यांचा घात केला चिखल उडाला बघूया थांबा राहतं Yes, it's gone. नाही समाधान होऊ द्या म्हणजे कसं आहे हरल्यानंतर येणं गेलो बघितलं म्हणजे झालं नाही बरोबर नाही नंतर म्हणतो मग आवडत नव्हता ना हे नव्हतं ना ते नव्हतं आम्हाला पोरगी पसंत नव्हती संसार नाही जमला म्हणून सगळं पहिलं बघा पहिलं चला बॉलिंग मार्कवर संजय खाडे स्वयं खाडे नवीन वंडांचा फलंदाज संघाला तारक की मारक साधक की बाधक अनुकूल की प्रतिकूल उत्तर मिळेल घोडा मैदान दवा संघाची धाव संख्या 7 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट पहिला गाडी गारत पहिला हदरा पहिला ब्रेक थ्रू बघूया सुनील सत्रे नवीन फलंदाज अतिशय जबरदस्त बिग फाईट एक आणि एकीकडे साई शेलार यांचा संघ यशस्वी डोंबिवली विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम हॅरी 11 अशी हे चकमक यादवी रणदुंदुबी रणधुमाली रणकंदन स्वयं खाडे तयार बॉलिंग मार्कवर संघाचा दुसरा मीडियम पेसर प्रथमेश अतू डावकरी हाताचा एक भन्नाट फलंदाज चला बॉलिंग मार्कवर तयार जेपी त्यांचा उद्धार नंतर करतो आणि हा खूप टप्प्याचा चेंडू हवेमध्ये असेल या ठिकाणी ओ व्हॉट अ कॅच ग्रेट कॅच बराच वेळ हवेमध्ये आणि मिडॉनला एक अप्रतिम झेल आणि पाठोपाठ बसते दुसरा धक्का दुसऱ्या विकेटचं पतन दुसरी विकेट नेस्तनाबूत नामशेष नामहरम 7 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट अशी वाताहत यातायात शेवटी क्रिकेट आहे बघूया काही होऊ शकतं क्रिकेटचं भविष्य आणि पवार साहेबांचं राजकारण याचा नियम नाही बघूया येणारा नवीन फलंदाज टोडावंचा फलंदाज अतिशय रंगतदार सामना चित्त थरारक जबरदस्त क्लायमॅक्स जबरदस्त ट्विस्ट रोमांचक नाट्यमय चित्र सामना नवीन फलंदाज टोडावंचा नाव काय रे बाबा
शीर्षा शेट्टी ऑल इंडिया ओपन किधर से आए चाहे हो खेलो या अफगानिस्तान पाकिस्तान खलिस्तान तुर्कस्तान या कब्रस्तान किधर से बाहर कोई भी खेल सकता है बरोबर की नाही. आणि हा स्वयं खाडे याला दिलाय फेकून बघूया. जबरदस्त टायमिंग. वाट बघितली काही चेंडूची वाट बघायची काही चेंडूची वाट लावायची. जबरदस्त टायमिंग. अपराधी फटका व्हाईटिश मेंढूच्या डोक्यावरून फेकला बघूया. हा भन्नाट फटका बेबंद फ्लड फटका. दॅट्स अ ग्लोरियस स्ट्रोक. दॅट शुड बी हिज स्ट्रोक. मॅग्निफिशियंट स्ट्रोक बाय. संघाचे धावसंख्या नेऊन ठेवले या ठिकाणी 13 व 13 फॉर द लॉस ऑफ. असे षटकार मारावे लागतील. मगाशी 2100 रुपये ठेवले ते बघे. छक्क्यानं किंमत आहे पण आम्हाला नाही. छक्क्यानं म्हणजे षटकाराला. पुढचं ऐकून घ्या. चौकाराला किंमत नाही. आणि हा ये शॉर्ट पिच चेंडू अकोट टाकायचा पुन्हा एकदा केल्यानंतर शॉर्ट मिड विकेटला मिळाले एक धाव. संघाची धावसंख्या निवडून ठेवली 14 वर 1 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 बाद 14 अशी सद्य स्थिती विद्यमान अवस्था. जरा मागे होता इथं बसा. खुर्च्या आहेत नाही तर तुमचे डोंगर आम्हाला दिसतील नाही का. समोरचं क्लिअर पाहिजे हो. आणि हा एस अक्रॉस दी लाईन. पुन्हा टायमिंग जमत नाही बघूया. मिळालं एक धाव बघूया. धावा कशी आहे उद्या चेंडू केला एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 15 वर. अटॅक करावा लागेल. आक्रमण करावं लागेल. देम आहे धरणी ठाय रान उठावं लागेल. षटकार चौकारांची आत्ताशबाजी करावी लागेल. 64 धावांची गरज आहे बघूया. साई शेलसक यांनी हे तयार केलेला संघ बघूया. अतिशय क्रिकेटमधला ज्याला भीष्माचार्य म्हणतो बघूया. खास करून एक यशस्वी आयोजक शिवाजीदादा शेलार यांची ही जी स्पर्धा असते बघूया. रत्नबुवा यांच्या पाठोपाठ दुसऱ्यांनी खालडी चषक अशा नामवंत स्पर्धा. त्याच्यापैकी एक जबरदस्त मान्सून क्रिकेट. 1 to go लास्ट डिलिव्हरी. आणि हा या शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी वार्षिक 2 धावा व्हायला पाहिजे बघूया. चांगला थ्रो बघूया. फेक थेट फेक बघूया. मिळेल एक धाव. संघाचा टोटल स्कोर नेऊन ठेवलाय 16 व 16 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 12 चेंडू 16 धाव म्हणजे प्रति षटका मागं 8 धावांचं इक्वेशन समीकरण. आस्किंग रन रेट 12 balls have been bowled. Total score is moving 16 for the loss of 2 wicket at 2 overs. नवीन गोलंदाज संघाचा तिसरा गोलंदाज तिसरी बॉल 18 चेंडू 48 म्हणजे 16 धावांची गरज प्रति षटका मागं. सोलत्रिक 48. एका ठिकाणी स्पर्धेला गेलो काहीतरी वाद झाला. आता म्हणतो धावा किती झाल्या काय सांगायला तयार नाही. साला म्हटलं स्कोरर मुका आहे काय. तर त्यांनी तोंडात गुटक्याच्या 4-5 पुढ्या टाकल्या होत्या. त्याच्या आयला काय आमची सुचवणार नाही. बॉलिंग मारत तयार नवीन गोलंदाज अवधूत. यस लेफ्ट आर्म होते विकेट. पुन्हा आता चांगला चेंडू चांगला फटका परंतु धाव मात्र एकच मिळेल. असे फटके मारून फायदा नाही कारण गवताळ आहे बघूया. तुम्हाला लॉफ्ट करावे लागते. लॉफ्टेड स्ट्रोक इज इसेन्शियल फॉर यू. एक धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर झाला या ठिकाणी 18 वर 17 व 17. 17 चेंडू आणि 47 धावांची गरज. 17 balls टू गो नीडेड. रिक्वायर 47 रन्स फॉर हॅरी 11 अगेन्स्ट SSCC डोंबिवली. पहिल्या षटकात फक्त इनमिन 7 धावा दिल्या होत्या. अतिशय चांगला बॉलिंग अटॅक केला होता. आणि हा चेंडू पुन्हा हवेमध्ये. चेंडू हवेमध्ये. येस कॉट बिहाइंड सॉफ्ट डिसमिसल आणि संघाला बसेल तिसरा हादरा. अतिशय खराब स्थिती. दयनीय अवस्था. दोलायमान स्थिती. 3 महत्वाचे विकेट गेल्या बघूया. 3 व 17 वाताहत. अतिशय कमी जुजबी वाजवी मामूली किफायतशीर नगण्य धाव संख्या. राहिले 16 चेंडू. सध्या डीजे वाजवा जरा. तुम्हाला पैसे द्यायचे आहेत नाही का. बारावीला आहे. अरे दादा येऊ भिक मागे धंदा आहे. या पहिला शिकून घे. हे काय सगळे केतन मात्रे होत नाही. आता केतन माझे सांगतात तुम्हाला एवढ्या बाईक आणि पाईक बघ्या. एखाद्या भयाच्या तबेला जेवढ्या मशीन असतील ना तेवढ्या बाईक त्यांच्या ह्याच्यात आहे. साला कितीही कडकी लागू द्या. एक जरी बाईक विकली तरी 3 महिने आरामशी चालतील. तर 1 लाखाला 30,000 संसार होता 1 महिन्यात. बरोबर की नाही. फक्त 10 रुपयाची नाही बस. सुनील मिडल ऑर्डरचा फलंदाज. हो यस फ्लिक केला बघूया. जबरदस्त टायमिंग.
आणि जाहीर घोषित निर्धारित 2 धावेचा इशारा 2 धावा मिळते. संघाची धाव संख्या झाली 19 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट 3 बाद 19. अतिशय जबरदस्त सामना. अटॅक करावा लागेल बघूया. दरम्यान एक जबरदस्त स्वामित्व वर्चस्व हुकूमत या सामन्यावर पकड या ठिकाणी यशस्वी डोंबिवली साई शेलार यांचा संघ बघूया. साई शेलार म्हटलं की यशस्वी आयोजक आणि अतिशय शिक्षरमान. आणि हा चेंडू पुन्हा एकदा आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल. यास तू मै मिस अंडरस्टँडिंग बिटवीन दिस टू बॅट्समन आणि रनआउट. चौथ्या विकेटचं बदन. बुडत्याचा पाय खोला. डीजे वाजव. संतोष बघूया आता या ठिकाणी अतिशय घातक विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. या ठिकाणी येणारा प्रत्येक चेंडू हा षटकार चौकाराचा असावा ही श्रींची इच्छा. यस पुन्हा एकदा या ठिकाणी लाईन लेंथ बघायला लागेल. पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. यस जबरदस्त मारा. फलंदाज कुठल्याच प्रकारचा फ्रीडम नाही बघूया. डॉट डिलिव्हरी. संघाची धाव संख्या स्थगित स्थमित कोणती स्तंभित. धाव संख्या रोडावली. धाव संख्या लोली पडली 17 वर. प्रत्येक षटकाला चौका षटका 200 सुनील. आणि हा यस अकोटाप्याचा चेंडू पुन्हा पुल केला. चेंडू हवेमध्ये छे पण तो नोमॅन्स लँड मध्ये जाईल. या ठिकाणी धावा धावून काढायच्या त्या ठिकाणी त्या ठिकाणी जाहीर घोषित नाहीत बघूया. 2 धावा मिळतील. संघाचा टोटल स्कोर जाहीर घोषित 2 धावा मिळतील. संघाचा टोटल स्कोर झाला या ठिकाणी 4 बाद 21 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. तर सुनील सत्रे या नाम प्रत्येक षटकारासाठी सप्ताह 11 200. पैसे भेटले की थेट वाईन शॉप गाठा नाही का. थांबायचंच नाही. माझ्या समवेत डोंबिवलीचा बुलंद आवाज. स्कोर 21 दोनावर 1. 12 मध्ये 43 म्हणजे जवळजवळ 21.5 21.50 असे हे टार्गेट असेल बघूया. आता तुम्हाला जबरदस्त अटॅक करावा लागेल. एक विस्फोटक फलंदाजी आणि 3 षटकार मारले. कोणी संतोष नक्की आहे. बक्षीस आहे ना की नुसती ऑफर करताय. एक अशा ठिकाणी एक लावत होता बघूया. लावणारे लोक शेट होती. आता नुसतं लावत गेला. याच्याकडे नंतर दाढीला पैसे नाहीत. काय बोलला तुम्ही सांगतोय लाई शेट लोक लावणारे असतात. यांच्या नाते तुम्ही लागू नका. तुमच्या खिशात असतील तर लावा. नाही काही ना होत असतो. एक पॅक मारला काही तर लावा. अरे पण तुझ्या बायकोला काय देणार नंतर गेलं घरी गेल्यानंतर. नवीन गोलंदाज साहिल 12 मध्ये 43 कंपल्सरी चेसिंग म्हणजे आमच्या डोक्याला बाप नाही. पहिला चेंडू शॉर्टपॅक चेंडू पुन्हा एकदा लॉप केला. चेंडू हवेमध्ये असेल मिड विकेटला आणि हा फलंदाज झेल झाला. ड्रॉप या ठिकाणी वास्तविक झेल व्हायला होता परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा खराब फेक. टोटल धावा मिळतील 3. संघाचा टोटल स्कोर निवडलेला 24 वर 24. सध्या तरी पकड मजबूत आहे या ठिकाणी. संपूर्ण वर्चस्व डॉमिनेटर बघू या ठिकाणी यशस्वी डोंबिवली संघाचे हे जबरदस्त प्रदर्शन एक्झिबिशन परफॉर्मन्स अतुलनीय उल्लेखनीय विश्वसनीय फलंदाजी गोलंदाजीमध्ये एक जबरदस्त चमकदार किमयागार बॉलिंग मार्क तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. यस पुन्हा एकदा चेंडू चकवून गेला बघा. मिळेल 1 धाव बघूया. 1 धावेचा इशारा संकेत निर्वाळा धावा समर्थन अवांतर धाव संकेत बघ. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 25 नाही ना डॉट आहे का 24 दोनावर 4. आणि हा यस पुन्हा एकदा अगेन अतिशय चांगला बॉलिंग अटॅक जबरदस्त थोडासा फ्लाइट अनपेक्षित इवन बाउन्स आणि हा चेंडू गेला डॉट बघूया. असे जर डॉट चेंडू गेला तर आपलं फ्युचर हे डार्क असेल. भविष्य अंधकारमय असेल. आणि फलंदाज पंकज अच्छा पंकज फिरव दे
काय चालेल विचित्र नाव आहे तो. नाव सुनील. राईट आर्म हो द विकेट. आणि हा चेंडू पुन्हा एकदा एक से ज्यादा कुछ भी नाही असे फटक्यावरून फायदा होणार नाही. तुम्हाला षटकार चौकार मारावे लागतील आणि संघाची धावसंख्या झाली 25. 25 पाव शतक. अजूनही टार्गेट बरंच आहे या ठिकाणी. जवळजवळ 39 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. आत्ताच प्रयत्न निकराचे प्रयत्न भगीरथी प्रयत्न. 8 चेंडू 39. अतिशय कठीण आवाज जटिल मुश्किल अशक्य प्रायवान. आणि हा येस आउटसाइड द ऑफ पुन्हा एकदा पंचांचा निर्णय या ठिकाणी. दॅट शुड बी डॉट. वाईट ना वाईट चेक करा बघूया या ठिकाणी. येस रेफर टू टेक्नॉलॉजी प्रकार आमची टेक्निशियन टीम आहे त्यांना बघूया. कारण वाईटचा जे आव्हान तर बघूया. आउटसाइड द ऑफ स्टंप होता बघूया. पंचांनी कर पंच JP जय पवार. फक्त 2 अंपायरनी त्यांनी हे पॅनल चालू केलं. त्याच्यानंतर त्यांनी धृतराष्ट्राचा रेकॉर्ड तोडला. त्यांचे 101 यांचे 100च्या पुढे गेले आहेत. काय रे बा काय. आम्ही एकदा नाईट मॅचला रायगडला गेलो नितीन काळन. वाईट येस रायगडला मॅचला गेलो. काहीतरी मारामार झाले तिथं. नशीब पाठीमागे भोग होतो पडद्याचे. आम्ही तिथून पळालो. म्हणून नेहमी पडद्यामागे भोग ठेवाय का काय झालं ते जायला मरू दे टुर्नामेंट. असा प्रकार झाला होता रायगडला नाईट टुर्नामेंटमध्ये. पुन्हा एकदा येस आउटसाइड दॅफ्टन. चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. जबरदस्त मारा भन्नाट मारा. जालिम जलाल विषारी मारा विखारी मारा रेचक मारा तिखट मारा. आणि हा चेंडू असे डॉट डिलिव्हरी. अवांतर बघूया आणि संघाचा टोटल स्कोर इन विन 26. अजूनही पाहिजे 38. 7 बॉल लास्ट डिलिव्हरी इन दी 4th ओव्हर. आणि हा पुन्हा एकदा चेक करावा लागेल बघूया. आउटसाइड दॅफ्टन थोडासा फाईट बघूया या ठिकाणी. पंचांचा निर्णय आणि षटक क्रमांक 14 संपुष्टात राहिला. अंतिम आखेचं निर्वाणीचं फायनल षटक. स्लग ओव्हर डेथ ओव्हर हाणामारीचं षटक. 6 चेंडू जिंकण्यासाठी या ठिकाणी 38 धावांची गरज. 6 बॉल टू गो. जरी 6 छक्के मारले तरी शक्य नाही. शेवटी क्रिकेट आहे. काही होऊ शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टनटेज. आणि पैसे देताना कृपया रोकडा द्या. जीपे नका देऊ. साला संडासामध्ये हागला तरी जीपे. त्याच्या आईला 5 रुपये खिशात नाही. आणि जीपे समजा जर नेटवर्क हँग झालं काय करणार. सर्व्हर डाऊन झाला का हो, बरोबर की नाही. अनिकेत संघाच्या वतीने शेवटचं षटक. बॉलिंग मार्क तयार. 6 मध्ये 38 धावांची गरज. 6 बॉल टू गो. रिक्वायर्ड नीडेड 38 रन्स. अतिशय दमदार स्पर्धा. लॉट केला बघूया. जबरदस्त टायमिंग. आणि हा येस काय झालं रे. सोडला. अच्छा ड्रॉप. जाऊ दे काय भरपूर आहेत बापाशे पैसे नाही का. धावा भरपूर आहे त्यांना काय करायचं आहे. 5 चेंडू. आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा वास्तविक या बॅकफुटला झाला होता. 1 धाव मिळते. एका धावेने काही होणार नाही बघूया. राहिले फक्त इन मीन 4 बॉल. 4 बॉल्स टू गो. जवळ पराब हॉटेल काळ्या दगडावरची रेग. ब्रह्मलिखित विधी लिखित. 4 बॉल्स टू गो. राईट आर्म राऊंड द विकेट. आणि हा येस पुन्हा आउटसाइड दॅफ्टन. वाईटचा इशारा. सवयीर मारा दिशाहीन मारा. 1 धाव मिळेल. एका धावेने काय होणार आहे. खरं म्हणजे अटॅक पहिल्यापासून करायला पाहिजे. तर याच्यानंतर जसा सामना चालू होईल लगेच. हो या चांगलाच फटका आहे. आणि हा दमदार सिक्सर. 200 लागू येस या ठिकाणी. आणि SSSC डोंबिवली असा हा विद्यमान सामना चालू राहिले फक्त इनमेन 3 बॉल बाकी आहेत. जवळ चित्र स्पष्ट आहे बघूया. एक दारुण पराभव.
आणि हा चेंडू पुन्हा एकदा मिडविकेटला जाईल. स्क्वेअर लेग आणि मिडविकेट आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल. चांगला फिक्का आता बघूया आणि जवळजवळ राहिले फक्त इन मेन 2 डिलिव्हरी लेफ्ट. आणि SSCC डोंबिवली संघाचं हे जबरदस्त मेगा विजय, हिस्टॉरिकल व्हिक्टरी, ऐतिहासिक विजय आणि मोठा विजय. फक्त औपचारिकता फॉर्मॅलिटी लेफ्ट इन दिस मॅच. जसं सामना संपेल तर दोन्ही संघाला विनंती करतो लगेच सामना लगेच फिल्डिंग लावून घ्या. अतिशय ब्रेक फाईट, एक जबरदस्त सामना. नवीन फलंदाज कैलास. राहिले फक्त 2 बॉल, 2 बॉल्स टू गो. यस. आणि मान्सून क्रिकेट. आणि जर पीस चुकली खेळपट्टी तर त्यांनी म्हणजे ज्यांचं क्षेत्ररक्षण त्यांनी 2 बादल्या आणायच्या आहेत. एक बादली तिथं कंपल्सरी, एक बादली तिथं होता आणि एक बादली त्याच्या डोक्यावर होता. आणि त्याने पुन्हा एकदा दिशा येईल. अरे दादा महाराज काय फायदा आहे, कशाला टाइमपास करतोय. हा 9 मॅचेस आहे तिथं, नाही तर इथं मच्छरात मारावं लागेल. आणि हा यस पुन्हा एकदा या ठिकाणी यस कैलाश यांनी एक छक्का मारला तर अतिशयच्याकडून 200 रुपये. आणि हा या 200 यस आया 200. जाऊ दे त्याला मॅच गेली खड्ड्यात, टीन तर सुटला. चला शेवटचा चेंडू राहिला फक्त इनमेन औपचारिकता बाकी या ठिकाणी. साई शेलार यांचा संघाने एक जबरदस्त विजय घवघवीत पहिलं यश सामन्यामध्ये बघूया. आणि हा यस पुन्हा या ठिकाणी. आणि अशा प्रकारे सामना जिंकलाय. तर या सामन्यात मॅन ऑफ द मॅच इज गोज टू 46 रन म्हणजे 46 धावांची मॅरेथॉन इनिंग. जबरदस्त फलंदाजी करणारा या सामन्याचा अर्थातच हिरो मॅन ऑफ द मॅच इज गोज टू यश चौधरी. जबरदस्त खेळ केला आणि संघाला बघूया एक सन्मानजनक स्कोर उभा करणार. प्रतिस्पर्धी संघ कोलमडला अक्षरशः बघूया, त्यांची वाताहत झाली बघूया.